सांगली महापालिकेतील महाविकास आघाडी खासदार विशाल पाटील यांच्यामुळे मोडली। त्यांना लोकसभेला ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत बाय दिला आणि शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला। पण शिवसैनिक याला जशास तसं उत्तर देते। महापालिकेत तुमचे जास्तीत जास्त उमेदवार आम्ही पाडणार आहोत, कारण तुम्ही आमच्या घरातले विरोधक आहात। आधी तुम्हाला ठेचणार, मग बाहेरच्या विरोधकांना भाजपला ठेचणार असा इशारा उबाटा शिवसेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विशाल सिंग राजपूत यांनी दिला। आधी सर्वच महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचं ठरलं होतं। त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून यांनी मुंबईमध्ये जागा पदरात पाडून घेतल्या। तेव्हा इतर ठिकाणी व सांगलीतही शिवसेनेला सोबत घेऊ असे वचन उद्धव ठाकरे यांना दिलं होतं, पण प्रत्यक्षात तसे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष वागला नाही। इथे त्यांनी आम्हाला फसवलंय, म्हणून आम्ही पण त्यांच्या उमेदवारांना पाडणार असल्याचं शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल सिंग राजपूत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। यावेळी शिवसैनिक अत्यंत आक्रमक झाले होते। आघाडी तयार करण्याचे गाजर दाखवून खासदार विशाल पाटील, जयंत पाटील, विश्वजित कदम यांनी आमच्या लढाऊ माणसांची यादी आमच्याकडून घेतली आणि त्यांना पैशाचे व इतर गोष्टींचे आमिष दाखवून त्यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देऊन लढायला लावलं। कारण काँग्रेस व राष्ट्रवादीमधील बरीच चांगली कार्यकर्ते मंडळी ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्याने यांच्याकडे लढायला कार्यकर्तेच नव्हते। ते यांनी आम्हाला फसवून आमच्याकडून घेतले असल्याचा आरोप विशाल सिंग राजपूत यांनी केला। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका चालू झाले असून गेले 4 महिन्यापासून आम्ही ह्या महापालिकेसाठी तयारी करतो आहे। प्रत्येक विभागामध्ये गटप्रमुख, बूथप्रमुख, बूथ यंत्रणा सगळे आम्ही लावलेले आहे। महाविकास आघाडी करायची म्हणून सगळ्यात पहिल्यांदा माझी जयंत पाटील साहेब यांच्याशी बैठक झाली होती। त्यांनी मला शब्द दिला होता की महाविकास आघाडी आपण करायची आहे। त्याच्याबरोबर विश्वजित कदम आणि विशालदादा पाटील यांच्यासोबत पण बैठका झाल्या। त्यांनी सांगितलं सकारात्मक चर्चा झाली आमची, आम्ही तुम्हाला जागा सोडतो आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आम्ही सोबत घेऊन जातो, त्याने आम्हाला शब्द दिला। शब्द दिल्यानंतर आमच्या 3-4 बैठका झाल्या। आम्ही पहिल्यांदा 30 जागेची मागणी केली होती। त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की जरा जागा कमी करून मागा, आमच्या दुसऱ्याही पक्षांना द्यायच्या आहेत। मग आम्ही 20 जागेची मागणी केली। परत त्यांनी आणि आम्ही 15 जागेची मागणी केली की बाबा आमचे हे तर पदाधिकारी ह्यांना तर जागा द्यायलाच बघा। आमचा शिवसैनिक 5 वर्ष आमचा पक्ष सांभाळत असतो, ह्यांना जर आम्ही न्याय नाही देऊ शकलो तर शिवसेना सांभाळून काय उपयोग आहे असं सांगितलं। त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही सर्वे करतो, तुमच्या याद्या द्या। ह्यांच्यावर आमचा विश्वास नव्हता की बाबा हे याद्या घेऊन मागच्या वेळेला पण ह्याने आम्हाला फसवलं होतं। ह्यावेळेला आम्ही ठीक आहे म्हटलं, तर अगदी 2 दिवसावर आल्यानंतर आम्ही त्यांना याद्या दिल्या। याद्या दिल्यानंतर त्या याद्यातली नावं जे निवडून येणार तशी बघितली, त्या प्रत्येक आमच्या शिवसैनिकाला यांनी गाठभेट घेतली की बाबा तुम्ही काँग्रेसकडनं लढा, तुम्ही राष्ट्रवादीकडनं लढा, आम्ही तुम्हाला आर्थिक पैसे देऊ, पक्षाचं काय असेल ते सामान देऊन तुम्हाला मदत करून निवडून आणू। त्याने आम्हाला त्या उमेदवारांना सांगितलं। आमच्यातले काय उमेदवार फुटले त्या उमेदवार जिल्हा प्रमुख या नात्याने त्यांनी मला कळवलं की बाबा असं असं भेटायला असं सांगायला लागलेत। त्याच्या वेळेला आम्ही त्यांना विचारलं तर तशी काय भूमिका आमची नाही आहे, सहज बोलले, चेष्टावर बोलले, त्यांनी सांगितलं। अगदी आता उद्या अर्ज भरायचा आहे, त्या आम्ही रात्री 11 वाजता संजय बजाज साहेबांच्या घरी गेलो। तिथं जयंत पाटील होते, विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम हे देखील होते। त्यांना विचारलं काय करायचं, आपण कसं करायचं, तुम्ही तर आम्हाला सारखं गाठीबिटी घेताय, जागा देत नाही आणि आमच्याच लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात बोलाल, ही कसली पद्धत तुम्ही काढली। त्यांनी म्हटलं नाही आम्ही क्रॉस चेक करतो, सर्वे करतो, पण ते सर्वे वगैरे काही नव्हतं। त्यांनी फक्त ती लोकं फोडून त्यांच्या डायरेक्ट, कारण का तर आता सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद मुळीच राहिलेली नाही आहे। जरी आमची महाविकास आघाडी असली काँग्रेस राष्ट्रवादीसोबत, हे आमचे घरातले शत्रू आहेत दोघंजण। काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला वाटत नाही की तर शिवसेना वाढावी, त्यांनी शिवसेना संपवण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे, पण जेवढा शिवसेना संपवायचा प्रयत्न तेवढ्याच ताकदीनं शिवसेना परत उभारून आलेली आहे। या ठिकाणी इथं शिवसेना संपणार नाही। भाजप जरी आमचा भयचा शत्रू असला तर खरा आमचा शत्रू घरातला कोण असेल तर घरातला शत्रू जयंत पाटील, विशालदादा पाटील, विश्वजित कदम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांची जी पाळंमुळं आहेत ती आता इथली संपलेली आहेत। त्यांचे जे लोक होते ते सगळे मिरज पॅटर्नमध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले आहेत, त्यांच्याला तर उमेदवार कोण राहिलेले नाहीत। त्याच्यामुळे त्याने आमच्यातील लोक फोडायचा प्रयत्न केला, आमची लोक फुटली नाहीत। मी आज या ठिकाणी 40 उमेदवारांना AB फॉर्ममधून उमेदवार लढवतोय। 7 लोकांना मी हे करतोय, पुरस्कृत करतोय। 7 लोक म्हणजे 27 लोकांची आमची यादी तयार झालेली आहे। आता त्याने नवीन डाव आखला आहे की आमच्यातील लोक फोडायचे आणि अर्ज माघार घ्यायला लावायचे। माझे 20च्या आसपास नगरसेवक निवडून येतील, माझा महापौर होऊ शकतो, मला नव्यानं जिल्हाप्रमुख, शहरी जिल्हाप्रमुख नेमल्यामुळे मी माझी सर्वस्व ताकद पणाला लावून जास्तीत जास्त सीटा निवडून या ठिकाणी आणणार आहे। आणि जयंत पाटलांना आणि विशाल पाटलांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे
की शिवसेना काय करू शकते. या ठिकाणी जरी आम्ही भाजपला समोरनं विरोध केला असला, भाजप हा बाहेरचा विरोध आहे, घरातला पहिला शत्रू, ह्याला पहिला संपवायला पाहिजे. जसं रामायणात बिभीषण फुटल्यावर रावण हरला होता, तसे हे जे बिभीषण आहेत जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशालदादा आपण पहिला ह्यांना संपवणार आहे. कारण काय आहे, विशालदादा पाटलांना अपक्ष निवडणार, त्यांना आता माज आला आहे त्याचा की बाबा मी निवडणार तर काय, मी काय करेल हम करेल कायदा. त्याने प्रत्येक वेळेला तिथं जयंत पाटलाला पण काही ठिकाणी दाबलं आहे, त्याने त्यांच्याही लोकांना उमेदवार द्यायला दिले नाही. त्यांना तर ॲक्च्युली इथं ते महाविकास आघाडी करायचीच नव्हती, त्यांना वसंत आघाडी करायची. त्यांनी तसं रजिस्ट्रेशनसुद्धा करून ठेवलं आहे वसंत आघाडीचं. त्यांना सगळे पक्ष एकत्र घेऊन आपला बालेकिल्ला लढवायचा. वसंतदादा पाटलाचं नाव फार मोठं होतं, त्यांच्या नावाबहिणी काय नाव ठेवलं नाही. सगळं महाराष्ट्राचं राजकारण सांगलीतनं चालत होतं वसंतदादाच्या टायमाला. पण आता विशालदादांनी काय राजकारण करून दिले, अतिशय घाणेरडं राजकारण चालू आहे. प्रत्येक प्रभागामध्ये सगळ्याला मॅनेज कुस्त्या, नुरा कुस्त्या करून टाकलेत त्यांनी. 3 आणि 4 मध्ये त्यांनी शिटा लावल्यात, भाजपला सोडला इथं प्रभाग, त्यांचं पॅनलच नाही तिथं. प्रभाग 5-6 मध्ये मैत्रीपूर्ण लढत, म्हणजे तिथं अजितदादाची पण लोक लढतील आणि ह्यांची पण लोक लढतील. मग प्रत्येक ठिकाणी तुम्ही अशी ॲडजस्टमेंट का केली. ह्याने काय केलं, सगळ्याला परत लोकसभेला ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी यांना मदत केली त्या प्रत्येक पक्षाला ह्याने तिथं नगरसेवक निवडून यायसाठी अभय दिलेला आहे. पण त्यांनी जरी अभय दिला असेल तर ह्या अभय कसं मोडून काढायचं हा शिवसेनेत त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. मिरज असू दे, सांगली असू दे, कुपवाड असू दे, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मी माझ्या शिटा लावल्या. जिथं मला शिटा कमी पडले आहेत पॅनलला तिथं मी पुरस्कृत करतोय. सगळ्यात पहिला राष्ट्रवादी आणि काँग्रेस भुई सपाट करणार मी इथं, आणि मग भाजप. ह्या पद्धतीनंच शिवसैनिक काम. सगळ्या माझ्या शिवसैनिकांना मी आदेश दिला आहे, महाविकास आघाडीला कुणालाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत करायचं नाही, यांच्या आपण चिटा पाडायच्या म्हणजे पाडायच्याच.